हॅलो ताई बोला. जय जिजाऊ जय शिवराय. मी पुढे म्हणते माझ्या पाठीमागं म्हणा तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. माझा प्रश्न तर ह्या तलाठी भाऊसाहेबांना मॅडम नाही. 1 वर्ष झालं स्टेशनचे वाघ वारली रेशनिंगवाले. तसं आपल्या बचत गटाने हे दिलंय, निवेदन दिलंय. अजूनपर्यंत आम्ही त्या तांबोळ्यांच्याच हातातून रेशनिंग घेतोय. ते कधी वेळेवर येतात कधी वेळेवर येत नाही. आता मी नाव घेऊनच सांगते, महिलांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही पुण्याला गेलो, जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो, तहसीलला गेलो. कुठेच या महिलांना न्याय भेटत नाही. तर महिला पण इथं उपस्थित आहे. आम्हाला ह्याचं उत्तर पाहिजे की आम्हाला त्या तांबोळ्यांच्या हातातून काढून ह्या गटाला देण्यात यावं रेशनिंग वाटपाचं काम. हॅलो, त्या रेशनिंग बाबत या दोन्ही पण अर्ज दिलता मॅडम. पण त्या तांबोळ्यांनी नाही का एकदा बाद झालं होतं. त्या ज्याला चालवाय दिलं त्याचं बाद झालेलं, त्यालाच कसं काय चालवाय दिलं हे सांगा पहिलं. अशा लोकांना देता येतं का? का पैसे खाऊन द्यावा लागतोय आणि ते लगेच काढून घेणार का ते सांगा. या दोन्ही केलता अर्ज. फौजी त्यांनी अर्ज केलता आणि महिला मंडळांनी पण अर्ज केलता. ऐका मॅडम उत्तर देत आहेत, आपण ऐकावं. आणि नेते मंडळींनी म्हणण्यापेक्षा ज्याचं नाही का रिजेक्ट झालंय, जो त्या फ्रॉड मध्ये गावलाय त्यालाच तुम्ही चालवाय कसं देता.